हॅलो फ्रेंड्स, ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे तांदळाच्या पिठापासूनचे उकडीचे मोदक। चला तर मग अशा भन्नाट रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 1 चमचा तूप घेतलेले आहे। आता याच्यामध्ये मी 1 वाटी पाणी घालत आहे। आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालत आहे आणि अर्धी वाटीपेक्षा थोडे कमी याच्यामध्ये मी दूध घातलेले आहे। मी सर्व माप एका वाटीनेच घेतलेले आहे। आता याच्यामध्ये मी 1 वाटी तांदळाचे पीठ घालत आहे। या ठिकाणी मी रेशनच्या तांदळाचा वापर केलेला आहे। तुम्ही दुसऱ्या कोणत्याही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता। पीठ मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि 5 मिनिटे याला आपण वाफवून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकताय आपले पीठ छान वाफवलेले आहे। आता याला मी एका ताटात काढून घेत आहे। हे पीठ थंड करून याला आपल्याला मळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आता आपण सारण तयार करून घेऊया। या ठिकाणी मी एका नारळाचे ओले खोबरे घेतलेले आहे आणि त्याचे बारीक काप करून आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। जास्त बारीक न करता असे जाडसर खोबरे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। आता कढईमध्ये मी 1 चमचा तूप घालत आहे। आता त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेल्या ओल्या नारळाचा किस आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आता मी गूळ घालत आहे आणि थोडीशी वेलची पूड घालत आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील वापरू शकता। अशा प्रकारे झटपट आपले मोदकाचे सारण बनून तयार झालेले आहे। आता या ठिकाणी मी मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि त्याला दोन्ही बाजूला तूप लावून घेतलेले आहे। तुम्ही तुमच्याकडे जो साचा अवेलेबल असेल तो या ठिकाणी वापरू शकताय। अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे। आणि यामध्ये सारण आपल्याला भरून घ्यायचे आहे। सारण घातल्यानंतर त्याच्यावर परत आपल्याला तांदळाचे पीठ घालून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मोदक आपल्याला भरून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मोदक आपल्याला भरून घ्यायचे आहेत। आपले मोदक भरून तयार झालेले आहेत। या ठिकाणी मी केळीचे पान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याला वरून थोडेसे तूप लावलेले आहे। याच्यावर आपल्याला सर्व मोदक ठेवायचे आहेत। तुम्ही मोदक स्टीम करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही भांड्याचा वापर करू शकता। आता या ठिकाणी मी तवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे पाणी घातलेले आहे। आता याच्यावर आपल्याला उकड चाळण ठेवायची आहे आणि वरून ताट झाकायचे आहे। 10 मिनिटे आपण याला मंद गॅसवर उकडून घेतलेले आहे। अशा प्रकारे आपले तांदळाच्या पिठापासूनचे उकडीचे मोदक बनून तयार झालेले आहेत। ही रेसिपी तुम्ही डोळे झाकून सुद्धा करू शकताय। कोणत्याही अधिक त्रासाशिवाय झटपट आपले हे मोदक बनून तयार होतात। मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा। बाय।